युवकांच्या माध्यमातून आपण युवा चषक 2026 दैदीप्यमान सोहळा आज दुसऱ्या आणि अंतिम रात्रीमध्ये आपण आज अनुभवतोय। पुन्हा एकदा नवीन मॅचला आपण करूया प्रारंभ। नवीन मॅच मध्ये दोन संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील। सेक्टर वाईज लॉट असल्या कारणाने आज प्रचंड वर्दळ आपल्याला पाहायला मिळते। प्रेक्षकांचा गदारोल, व्यासपीठावर थोडी शांतता ठेवा। राहुल गाडीगावकर आवाज येतोय। हा बॉल नो बॉल आहे आणि आवाज मायक्रोफोनवर जातो, त्यामुळे थोडा आम्ही व्यासपीठावरील आमच्या युवकांना विनंती करू की आपण थोडंसं आवाजाचा प्रबंध ठेवा, कारण आता आपण व्हॉल्यूम थोडा कमी केलाय। टॅप केला बॉल, मुकेशची अप्रतिम गोलंदाजी। मुकेश एक हाय स्पिरिट गोलंदाज आहे, ज्यामुळे सेक्टर 48 च्या अनेक विविध स्पर्धांमध्ये सातत्याने फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ज्यानं ही किमया केली आहे। बॅटिंगसाठी फलंदाज तयार आहे। तो पुन्हा एकदा चकवलंय, फसवलंय। हाऊस दॅट इज द अपील। पंच नरेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। नरेंद्र आणि निलेश असे दोन पंच, दोन्ही पंचांची अचूक भूमिका आपल्याला पाहायला मिळते। आमच्या समवेत विजय मात्रे ॲज अ स्कोरर, रोनक तांडेल ॲज अ डिजिटल स्कोरर, आमच्या अविनाश ॲज अ कम्प्युटर एक्सपर्ट विथ यूट्यूब प्रेक्षक वाहिनी। युवा चषक 2026 दैदीप्यमान सोहळा एक वेगळा फॉर्मॅट आहे स्पर्धेमध्ये। क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद। इट्स अ बिग विकेट इन द मॅच। अफलातून अद्भुत गोलंदाजी। आज आपण युवा चषकाचं भव्य आयोजन पाहताय। उत्सव, जिद्द, एकता, मैत्री यांचा संगम म्हणजे युवा चषक। आज एक वेगळी क्वालिटी, दर्जा, दिमाग आणि आधुनिकता आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच युवकांचं आयोजन, नियोजन आणि व्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळालं, जिथे पहिल्याच पर्वामध्ये चांगला अनुभव कालच्या दिवसामध्ये 8 ग्रामीण संघ आपण पाहिले। टीम कलंबोली सुपर म्हणजेच फायनल मध्ये थेट क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाले। बक्षीस पात्र फेरीमध्ये ड्राइव्ह केला बॉल, फील्डर आहेत ओ हेमंत आणि डायरेक्ट हिट, फलंदाज बाद। हेमंत वाक्षे मागच्या मॅच मध्ये त्याची बॅटिंग, त्याची बॉलिंग अँड विथ द फील्ड ही हॅज लेझर आय फोकस ऑन अ बॉल, जे आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये प्रेक्षक युट्यूबच्या स्क्रीनवर। अँड व्हेन वी टॉक अबाउट क्रिकेट इट्स ऑल अबाउट कॉन्सन्ट्रेशन, जबरदस्त एकाग्रता। हेमंतनं मागच्या स्पर्धांमध्ये चांगला खेळ साकारला। हेमंतला आपण विथ द बॅट विथ द बॉल SBL मध्ये आपण पाहिलं। हेमंतला आपण शौर्य प्रतिष्ठानच्या स्पर्धेमध्ये पाहिलं। हेमंतला मात्र नक्कीच अनेक विविध स्पर्धांमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळालेत। आज पुन्हा एकदा एका गोष्टीची जरूर चर्चा होईल। उद्योग क्षेत्रामध्ये खरतर ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न केला, सन्मान्य लीलाधरजी परब आणि त्यांची खऱ्या अर्थानं आर्किटेक्ट अँड डिझायर कंपनी, जिथे आपण पाहता एलपॅड या कंपनीचा उल्लेख करत असताना अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट सूचनांच्या माध्यमातून नक्कीच सातत्यानं यशस्वी साकारले गेलेत आणि आज त्यांचं महत्त्वाचं योगदान आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं युवा चषकाच्या निमित्तानं। त्याच्यामध्ये आम्ही एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करू की त्यांच्याच योगदानातून या स्पर्धेचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे। पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळण घेतो। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 3। आज या व्यासपीठावर पुन्हा एकदा आपण एक युवा, ज्याचा आपण सातत्यानं धाडसी युवा म्हणून उल्लेख केलाय, अक्षय काले, ज्याचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालं। आणि काहीच दिवसामध्ये अगदी पुढच्याच वीकमध्ये 2 आणि 3 मे या दिवशी खरंतर भव्य रजनी क्रिकेटचे सोहळे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। मैत्री चषक 2026 मैत्री फाउंडेशनचे सर्वेसर्वा नवी मुंबईचे खरंतर राजकीय वर्तुळामध्ये त्यांचं पहिलं पाऊल आपण पाहिलं। पहिल्या खरंतर प्रयत्नामध्ये थोडंसं जरी अपयश आलं असेल तरी अपयशाला न घाबरणारा हा युवा चेहरा, ज्यानं सातत्यानं अनेक युवकांना प्रेरणा दिली आहे। अपील झाली आहे, स्ट्रॉंग अपील।
बॅटर सेफ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अंपायर तुम्ही रिव्ह्यू घेतलाय का? DRS. चला फिल्डिंग सेट करून घ्या. यश 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 2 यश आहेत इकडे. फिल्डिंग सेट करून घ्या. आपण निर्णय देणार आहोत. डिसिजन इज पेंडिंग. मागे मागे आवाज येतोय राहुल. मायक्रोफोनवर आवाज जातो लाईव्हला. मग आम्हाला 14,000 देऊन फायदा काय? लाईव्हला आवाज जातो तुमचा. चला कॉल क्लोज आहे. त्यामुळे ट्रान्सपरन्सी इज द फर्स्ट डेफिनेशन ऑफ दिस टुर्नामेंट. पारदर्शकतेनं आपण निर्णय देणार आहोत. सो निर्णय कोणत्या टीमच्या बाजूनं किंवा कोणत्या टीमच्या विरोधात लागणार नाहीये. ज्यामुळे आपण हा निर्णय यथोचित देत असताना आमचे निलेश म्हात्रे क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स. आम्ही एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करू. जे पंच आहेत ते दोन्ही हाताने बॅटिंग करतात, दोन्ही हाताने बॉलिंग करतात. पहिल्यांदा ग्रामीण टेनिस क्रिकेट, त्याच्यानंतर खुलं क्रिकेट, त्याच्यानंतर 30+ क्रिकेट, त्याच्यानंतर 40+ क्रिकेट आणि आता 40+ खुलं क्रिकेट सुद्धा ते खेळ करतात. कराव्या गावातील प्रतिभावंत असे खेळाडू. क्रिकेटची प्रचंड आवड आणि हे क्रिकेटचं दुसरं वेड आहे ज्यांचा आपण उल्लेख करतोय. त्यामुळे आज आमच्या शॉर्ट नोटीसला विनंतीला मान देऊन ते आज आमच्या समवेत आलेत आणि एक वेल जज आणि वेल ट्रान्सपरंट डिसिजन ते जरूर देतील. आणि पंच सांगतायत इट्स नॉट आउट. चला प्रेक्षक यूट्यूब वाहिनीचे कॅमेरामॅन त्यांचे आम्ही मनापासून आभार आणि कौतुक व्यक्त करू. आमचे शूटर अविनाश यांनी हे क्षणचित्र टिपलेत. द गेम इज ऑन अँड द मॅच इज ऑन. 4 ऑन साइडला 4 ऑफ साइडला. ब्रेक केला बॉल. पुन्हा एकदा साहिलनं जिथे आपण पाहता डावखुऱ्याचा फलंदाज सेन्सिबल बॅटिंग. 1 मिळाली धावसंख्या 4. घामाने भिजलेत आज खेळाडू. काल थोडा पाऊस पडला. असंच जर पाऊस पडला तर कदाचित आंब्याची 1 डझनाची प्राइस मला वाटतं पुन्हा एकदा परत 1200च्या वर जाईल. पण मुंबईवाल्यांना आंबे मिळतील की नाही माहिती नाही. अराउंड द विकेट. ब्रेक केलाय. बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक. इट्स अ वाईट बॉल कॉल. मगाशी आम्ही मैत्री फाउंडेशन नवी मुंबई आयोजित मैत्री चषक 2026 आयोजन आहे. 3 दिवस स्पर्धा रंगणार, 2 दिवस स्पर्धा रंगणार. 8 संघ नवी मुंबई रायगड ग्रामीण आणि 16 संघ सेक्टर प्रमाणे खेळवले जातील. कोणाला प्रवेश नोंदवायचा असेल तर जरूर संपर्क साधा. आमचे मैत्री फाउंडेशनचे फाउंडर प्रेसिडेंट अर्थातच अक्षय काले दादांना आपण संपर्क साधा. सलग 2 चेंडू वाईट गेलेत. धावसंख्या 6. स्विच उलटा. चला चला धावसंख्या 11 झालेली आहे. बरोबर ना? 12 आहेत का? 12 क्लीन बॉल. चला धावा तेवढ्याच राहिल्या. 1 विकेट जास्त गेले ऑलमोस्ट. बारा. यश बोल्ड घेतलीस म्हणून विचारतो ना. मगाशी त्याने बोल्ड घेतली म्हणून विचारलंस. चौकार लागलास तर नसतं विचारलं ना.
SBL या स्पर्धेचे व्यवस्थापक आमचे बंटी दादा या मॅचला एन्जॉय करत आहेत. विजय दादा कांबळे मॅचला जवळून ते पाहत आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असणार आहेत. कुठपर्यंत धावसंख्या पोहोचेल मर्यादित षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. कॅप्टन या. व्हाईट बॉल. हा डॉट बॉल आहे ना. हा व्हाईट बॉल आहे. येस सॉरी. प्रफुल्ल ॲज अ बॅटर. यश ॲज अ बॉल आपल्याला पाहायला मिळेल. राईट नंबर ऑन द विकेट. पुन्हा एकदा तो तयार आहे. व्यासपीठावर आमचे सर्वच मान्यवर मॅचला एन्जॉय करत असताना पुढे आले. स्टेप आउट झाले. ऑफ साईडचा बॉल ऑन साईडला खेचून मारलाय. या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. नाव आहे श्रीकांत. फ्लाइंग श्रीकांत. न्यू बॅटर. बॅट्समनचं नाव काय. प्रकाश. व्हाईट बॉल. यश टू प्रकाश. डिलिब्रेट डॉट बॉल. दोन चेंडू 15 धावा. हा व्हाईट बॉल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली युवा सेना आयोजित भव्य नाईट बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पहिल्या पर्वामध्ये पाहायला मिळते. दुसरं अंतिमची रात्र आणि अंतिमच्या रात्रीमध्ये तमाम क्रीडा रसिकाच्या साक्षीनं स्पर्धेला आपण पुन्हा एकदा शब्दरूप देत असताना स्पर्धेची अंतिम रात्रीमध्ये 2 टीम्समध्ये सुरू असलेली विद्यमान लढत. एका बाजूला टीम सेक्टर 48 सी वुड्स आणि त्यांच्या विरोधात टीम नेरुल आपल्याला पाहायला मिळते. हिमालया नेरुल या टीमनं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये सेक्टर 6 ही टीम आपल्याला पाहायला मिळते. जिथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18. हा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टिक कट करायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये नाही संपर्क. जिथे आलाय हा डॉट बॉल. गोलंदाज त्याला चांगली लय सापडली आहे. यश आउट ऑफ द बॉलिंग मार्क. हा बॉल वाईड आहे. 19 धावा. एल पॅड लीलाधरजी परब आर्किटेक्ट्स अँड डिझायनर्स स्पॉन्सर्ड युवा सेना ऑर्गनाइज युवा चषक 2026. 19 ऑन बोर्ड. 19 धावा. Oh wow, it's a clinical, clever, clean bowling, magnificent attack. हिमालया या टीमला अजून एक धक्का. धावसंख्या फक्त 19.
पाठ्यामान दिस इज डॉट बॉल. षटक संपलोय. धावसंख्या 19-20 काढायचे. चला जुना चेंडू द्या इकडे आणि नवीन चेंडू मैदानामध्ये द्या. चला नवीन चेंडूंचे बॉक्स कुठे असतील इकडे आणून द्या, मागे असतील तर.